ब्रह्मांडातल्या ऊर्जेने साईबाबांनी दिवे लावलेले आहेत. आज तो जो अजून जी उदी वाटतात ते त्याच दिव्याची उदी आहे. आता ब्रह्ममुहूर्ता वेळ जेव्हा ही ऊर्जा धरतीत येते, सगळे झोपलेले असतात, त्यामुळे तुम्ही रिसीव्ह नाही करू शकत. जर कोणी वॉक करत असेल, जागा असेल, मेडिटेशन करत असेल किंवा अभ्यास करत असेल तर इन्स्टंटली ही ऊर्जा त्यांना ॲक्टिव्ह होते. पण ही ऊर्जा जेव्हा आपण घेतो स्टोअर करण्यासाठी आपल्या शरीरात चक्राज असतात. ओके. टोटली 114 चक्र असतात आणि मेन चक्र 7 असतात. सहस्त्रचक्र, आज्ञाचक्र, थ्रोट चक्र, हार्ट चक्र, मणिपूर चक्र, सोलार प्लेक्सस आणि रूट चक्र, असे ह्या 7 चक्रांमध्ये हे चक्र जर कॉस्मिक एनर्जीज म्हणजे ब्रह्मांडाच्या ऊर्जेने भरभरून असेल तर तुमचा ऑरा बनतो. ओके. आणि प्रत्येक चक्राचा एक महत्त्व आहे. त्या मग फिजिकली, मेंटली आणि इमोशनली ह्या सगळ्या गोष्टी ते बॅलन्स करतात. जर ते चक्र कॉस्मिक एनर्जीजमध्ये भरून असतील तर तुमच्या आयुष्यात कसल्या प्रॉब्लेम घडत नाही. ही गोष्ट तुम्ही विचार करणार ती घडून स्वतः समोर येते. रेकी ही एक फायर ऊर्जा आहे. या रेकीच्या ऊर्जेने, या ब्रह्मांडातल्या ऊर्जेने साईबाबांनी दिवे लावलेले आहेत. आज तो जो अजून जी उदी वाटतात ते त्याच दिव्याची उदी आहे. बाबाने प्रज्वलित केलेली ती उदी आज आपण शिर्डीला जातो तर आपल्याला ते भेटतं.